थायरॉइड आहे म्हणून तुम्ही मीठ घेणं बंद केलेलं आहे किंवा कमी केलेलं आहेत का? तर सावध व्हा, कारण मीठ हा तुमच्या शरीरामध्ये एक इतका अत्यावश्यक घटक आहे जो तुमच्या थायरॉइडमध्ये होणारं इन्फ्लमेशनसुद्धा कमी करणार आहे आणि T4चं T3मध्ये कन्व्हर्जन होणं अपेक्षित आहे, त्यासाठी सुद्धा नक्कीच मदत करणार आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात मीठ आपल्या आहारात असणं फार महत्त्वाचं आहे. कुठलं मीठ घ्यावं? सैंधव घ्यावं की आयोडीनयुक्त मीठ घ्यावं की इतर प्रोसेस्ड मीठ घ्यावं? बरीचशी चर्चा आता आपल्याला ऐकायला मिळते आणि आपण कन्फ्यूज होतो आहोत. तर ही रील किंवा ही जी आता इन्फॉर्मेशन आहे ती खास तुमच्यासाठी असणार आहे. सैंधव मीठ ज्याच्यामध्ये आयोडीनचे प्रमाण खूप कमी असतं, थायरॉईडसाठी नक्कीच ते आवश्यक आहे, पण जे सैंधव मिठामध्ये असणारे गुणधर्म आहेत की पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असतं. सोडियम ऑफकोर्स प्रत्येक मिठामध्ये आपल्याला मिळणार आहे, सैंधव आहे किंवा प्रोसेस मिठामध्ये आहे. सोडियमचं प्रमाण मात्र सैंधवमध्ये कमी असतं आणि जे आपल्या शरीरासाठी योग्य असतं, कारण सगळ्यांना माहिती आहे सोडियम अतिरिक्त प्रमाणात घेतल्यानंतर BP शूट होणार आहे, कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढणार आहेत, शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढणार आहे, कारण वॉटर रिटेन्शन होणार आहे. त्यामुळेच प्रोसेस्ड मीठ जेव्हा आपण घेत असतो ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. जर आपण घेत असू आयोडीनसाठी फक्त, तर त्याची क्वांटिटी किंवा त्याची मात्रा आहे ती अगदी आपल्याला लिमिटमध्ये ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचे साईड इफेक्ट्स काही न होता आपल्याला फक्त आयोडीनची जी गरज आहे ती त्या मिठातून आपल्याला मिळू शकणार आहे. सैंधव मीठ आणि आयोडीनयुक्त मीठ कुठलं घ्यावं थायरॉईडच्या पेशंट्सनी? तर ज्यांना फक्त हायपो किंवा हायपरथायरॉइडिझममध्ये तुम्ही आहात, कुठल्याही पद्धतीने गॉयटर किंवा नोड्युलर गॉयटर, सिस्ट या फॉर्ममध्ये आपल्याला थायरॉईडचा कुठला आजार नाही आहे, तर आपण सैंधव मीठ घेतलं तरीही हरकत नाही आहे. पण जेव्हा तुम्ही या कंडिशनमध्ये असाल, तुम्हाला आयोडीन डिफिशियन्सी असण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये आयोडीनयुक्त मीठ वापरणं आवश्यक आहे. कसं वापरू शकाल? जेव्हा तुम्ही एखादी भाजी बनवत आहात, कुकिंगसाठी मीठ वापरत आहात, निम्म्या प्रमाणात तुम्ही आयोडीनयुक्त मीठ आणि निम्मं सैंधव मीठ असं वापरणं गरजेचं आहे. पण जेव्हा तुम्ही सॅलेड किंवा काही ज्युसेस आपण घेत असू, सूपमध्ये तुम्ही वरून मीठ घेत असाल, तर त्यावेळेला सैंधव मीठ वापरणं आवश्यक आहे. येस. सो अशा ज्या गोष्टी आहेत डाएट रिलेटेड, थायरॉईडसाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी योग्य आहेत, कुठल्या अयोग्य आहेत, कसा डाएट आपण योग्य करून फूड ॲज अ मेडिसिन वापरू शकतो आणि आपला डिसीज रिव्हर्सल करू शकतो, रिकव्हरी आपण त्या डिसीजमध्ये मिळवू शकतो, हे माझ्या थायरोसंवादच्या या डाएटच्या एपिसोडमध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे. सो तो एकदा नक्की पूर्ण बघून घ्या. थँक्यू.